याच्यामध्ये आणखी एक प्रकार आहे पहा केस स्टडी नावाचा, त्याच्यावरती थोडंसं बोलू. खूप सारे विद्यार्थी त्याचे मेसेज येतात मला, फोन येते सर, आणि मी ते काय झालं ऑनलाईनमध्ये तो जो कोर्स आहे माझा इथिक्सचा, याच्यामध्ये सध्या थेरॉटिकल पोर्शन घेणं चालू आहे. कारण हे सगळे शब्द तुम्हाला समजल्याशिवाय केस स्टडीज लिहिता येत नाही. हे एकदा शब्दाचा साठा तुम्हाला मिळाला, येतं लक्षामध्ये की तुम्हाला केस स्टडीज लिहायला काय होत असते आहे, मदत होते याच्यामध्ये. तर मी काय केलेलं आहे, तुमची ती भीती काढून टाकण्यासाठी आत्ता UPSC मध्ये जो एक केस स्टडी विचारण्यात आलेला आहे तो केस स्टडी मी तुमच्यासाठी आणलेला आहे. हा पहिलाच एक म्हणजे 2024ला जी मेन्स झाली सो त्याच्यामधला हा पहिलाच केस स्टडी आहे. लगेच म्हणजे आपण तेच घेतलं आणि डायरेक्ट एक्सप्लेन करतोय. आता बघा, हिंदीत मी तुम्हाला म्हटलं मला समजत नाही हिंदी वाचलेलं, आणि ती हिंदीला अवघड असते UPSCचं. इंग्रजी फार सोपं असते. माझं स्वतःचं प्रिपरेशन इंग्रजीमध्ये आहे, बरोबर. ती मजबुरी आहे मार्केटची, म्हणून मी मराठीत शिकवतोय तुम्हाला. काळजी करू नका, मी तुम्हाला हा मराठीत ट्रान्सलेट करून सांगतो प्रश्न. 1 बाय 1 जाऊ. बघा कशी केस स्टडी असते आणि ती कशी लिहायची असते, म्हणजे आजपासून भीतीच निघून गेली पाहिजे तुमच्या मनातून 4थ्या GSची. बघा, यू आर वर्किंग, कारण हा पूर्णपणे विषय नवीन आहे, पूर्ण नवीन. जसा जुन्या पॅटर्नमध्ये HRD नवीन होता म्हणून पोरांनी बाऊ केला त्याचा, जेव्हा की त्याच्यामध्ये कमिशन स्कीम आणि ह्याच्याशिवाय काहीच नव्हतं, तसं याचाही बाऊ करतायत पोरं विनाकारण, जेव्हा की हा फार सोपा विषय आहे. बघा कसं ते समजावून सांगतो, इंटरेस्टिंग पण आहे. बघा किती सुंदर केस स्टडी आहे. यू आर वर्किंग ॲज अन एक्झिक्युटिव्ह इन नॅशनल बँक फॉर सेव्हरल इयर्स. म्हणजे तुम्ही अनेक वर्षापासून एका राष्ट्रीयकृत बँकेसाठी, आता तुम्हाला काय करायचं आहे, केस स्टडी वाचताना तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे की यू आर वर्किंग ॲज अन एक्झिक्युटिव्ह, म्हणजे तुमचा रोल काय आहे त्या बँकेमध्ये हे लय महत्त्वाचं आहे. केस स्टडीमध्ये तुमचा रोल काय आहे हे लय महत्त्वाचं आहे. यू आर अन एक्झिक्युटिव्ह इन नॅशनलाइज बँक, तर ती बँक साधी सुधी नाही आहे, ती बँक नॅशनलाइज आहे, SBI सारखी. पुढे जाऊया आपण. वन डे वन ऑफ युअर क्लोज कलिग टेल्स यू दॅट हर फादर इज सफरिंग फ्रॉम हार्ट डिसीज. एक दिवस तुमचा एक सहकारी आला, तुम्हाला सांगतोय, बरोबर, तुम्ही एक्झिक्युटिव्ह आहे बँकेमध्ये, तुमचा एक कलिग आला, सहकारी, कलिग म्हणजे सहकारी, कुलिग म्हणतात त्याला. तो सांगतोय माझ्या बाबांना हार्ट अटॅक आलाय अँड नीड सर्जरी इमिडिएटली, लवकर त्यांची सर्जरी झाली पाहिजे टू सर्वाइव्ह, तरच ते जगू शकतील. शी ऑल्सो टेल्स यू दॅट, म्हणजे इथं हार्ट डिसीज झालेलं आहे, महत्त्वाचं आहे बरं का, आणि त्याला सर्जरीची गरज आहे, ह्याला एक अंडरलाईन करावं लागेल. आणि ती जी सांगणारी, तो जो सांगणार आहे किंवा ती जी सांगणारी आहे ती कलिग आहे, ह्याला एक अंडरलाईन करावं लागणार. आता शी हा शब्द आलेला आहे, म्हणजे ही लेडी आहे कलिग जी आहे ती. शी ऑल्सो टेल्स यू, कलिग म्हणजे मेल फिमेल दोन्ही असू शकतो. कलिग जी आहे, शी ऑल्सो टेल्स यू दॅट शी हॅज नो इन्शुरन्स अँड द ऑपरेशन विल कॉस्ट 10 लाख, म्हणजे माझ्याकडे इन्शुरन्स नाही आहे बाबांचा आणि मला 10 लाख पाहिजे आहे ऑपरेशन करण्यासाठी. यू आर ऑल्सो अवेअर ऑफ द फॅक्ट दॅट हर हजबंड इज नो मोर, म्हणजे तिला नवरा पण नाही आहे. दॅट शी इज फ्रॉम लोअर मिडल क्लास, तुम्हाला माहिती आहे तिची परिस्थिती नाही आहे, ती लोअर मिडल क्लासमधून आलेली आहे, तिचा नवरा जिवंत नाही, म्हणजे ती विधवा आहे, तिच्या बाबांना हार्ट अटॅक आलेला आहे. यू आर एम्पथॅटिक अबाउट हर सिच्युएशन, म्हणजे तुम्हाला एम्पथी, हे बघा इथं शब्द आला एम्पथी, म्हटलं ना केस स्टडीमध्ये हेच असते सगळं. सो एम्पथी म्हणजे तुम्हाला तिचं दुःख समजू शकते आहे. However, apart from expressing your sympathy, you do not have any resources to fund her. तुम्ही फक्त तिला एक भावनिक आधार देऊ शकता. येतं लक्षात की बाबा चुकीचं घडलं, असं नव्हतं व्हायला पाहिजे, पण जे पैसे तिला लागणार आहे 10 लाख रुपये, सो तुमच्याकडे नाही आहेत ते 10 लाख रुपये. पुढे जाऊया आपण. अ फ्यू वीक लेटर, म्हणजे काही आठवड्यांनंतर, यू आस्क हर अबाउट द वेलबिंग ऑफ हर फादर अँड शी इन्फॉर्म्स यू अबाउट हिज सक्सेसफुल सर्जरी दॅट ही इज रिकवरिंग, म्हणजे माझ्या बाबाची सर्जरी पण झाली, ती यशस्वी पण झाली आणि आता ते रिकवर होत आहे. तुम्ही शॉक आहे, पैसे कुठून आणले बाबांनी. शी देन कन्फाइड्स यू, म्हणजे तिनं कबूल केलं, इन यू दॅट बँक मॅनेजर वॉज काइंड, आपला बँक मॅनेजरला दयाळू होता, काइंड इनफ टू फॅसिलिटेट द रिलीज ऑफ 10 लाख रुपीज फ्रॉम डॉर्मंट अकाउंट ऑफ समवन टू पे फॉर द ऑपरेशन विथ promise that it should be confidential and be repaid at the earliest. आपला जो मॅनेजर आहे तो लय दयाळू आहे, आपला जो मॅनेजर आहे तो लय दयाळू आहे. आणि त्याला मी जेव्हा हा प्रॉब्लेम सांगितला आपल्या मॅनेजरला, सो त्यांनी काय केलं, एक डेड अकाउंट होतं, म्हणजे अनेक वर्ष झाले त्यातून ते पैसेच काढण्यात आलेले नाही आहे, मग आपण त्याला डेड अकाउंट म्हणतो. तर त्यातले हळूचकन त्यांनी पैसे काढले, बरोबर, आणि मला 10 लाख रुपये देऊन दिले आणि प्रॉमिस केलं कोणाला सांगू नको. हे लय महत्त्वाचं आहे बरं का, की त्यांनी प्रॉमिस करायला सांगितलं की हे कॉन्फिडेन्शियल राहील, सांगू नको कोणाला, आणि बी रिपेड ॲट अर्लिएस्ट, लवकरात लवकर ते रिपे करण्याचा प्रयत्न कर. शी हॅज ऑलरेडी स्टार्टिंग पेईंग इट बॅक, इट्स अ व्हेरी गुड थिंग. शी इज, म्हणजे ती काय झालेलं आहे, ऑलरेडी ते पैसे आता परत वापस द्यायला लागलेली आहे. विल कंटिन्यू टू डू सो अंटिल इट इज ऑल रिटर्न, म्हणजे ती कंटिन्यू करणार आहे जोपर्यंत ते पैसे पूर्ण जात नाही. सो हा पूर्ण केस स्टडी आहे, ह्याच्यात अंडरलाईन केलेल्या महत्त्वाच्या गोष्टीला. परत एकदा सांगतो की एक
नॅशनलाइज बँक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एक म्हणजे एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताय. अचानक तुमची कलिग तुमच्याकडे येते आणि तुम्हाला सांगते की माझ्या बाबांना हार्ट अटॅक आलेला आहे आणि त्यांना 10 लाख रुपये पाहिजे, माझ्याकडे कुठला मेडिकल इन्शुरन्स नाही आहे. मग अशा वेळी तुम्हाला जाणीव असते की ती विधवा आहे, म्हणजे ती तिच्या बाबाचा एकमेव आधार आहे. आधार एकमेव म्हणता येणार नाही आपल्याला, पण ती विधवा आहे, तिला बाबांना वाचवायचं आहे, ती लोअर मिडल क्लास फॅमिलीशी बिलॉंग्स करते. म्हणजे तिच्याकडे 10 लाख रुपये नाही आहे, पण ना तुमच्याकडे पैसे नसल्यामुळे तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करण्याशिवाय दुसरं त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही. नंतर ती मॅनेजरकडे जाते, मॅनेजर एक डेट अकाउंट पाहतो, त्याच्यातून पैसे काढून देतो आणि तिला सांगतो कोणाला सांगू नको, आणि मग ते जे पैसे तू लवकरात लवकर परत करून टाक, आपण हे इथल्या इथंच हे करून कोणाला सांगू नको, हे आपण करतोय सगळं म्हणून. आणि तिनं ते पैसे रिटर्न करायला पण सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये, आणि ती तोपर्यंत कंटिन्यू करणार आहे जोपर्यंत ते पैसे पूर्ण जात नाही. आता याच्यामध्ये आता तुम्ही जर केस स्टडी पाहिला तर लक्ष घ्या, सर्वात पहिले UPSC घ्या किंवा नवीन पॅटर्ननुसार ना तुम्ही बिलकुल भावनिक होऊ नका. चला मी असतो तर मी केलं असतं, मी तर 20 लाख रुपये देऊन दिले असते. फालतूपणा बिलकुल करायचा नाही. याचं लक्षामध्ये इमोशनल व्हायचं नाही, इमोशनल फुल व्हायचं नाही, इमोशनल इंटेलिजन्स याचं लक्षात, भावनिक बुद्धिमत्तेचा वापर करायचा, संवेदनशील असलो पाहिजे, भावनिक नाही. आठवा सागर सरांचे शब्द. इथं काय करायचं आहे आपल्याला, आता लक्षात घ्या, जेव्हा एखादी गोष्ट अशी रंगून सांगितल्या जाते ना तुम्हाला, इव्हन इंटरव्ह्यूला पण, जसं मी म्हटलं होतं की एक आधीच्या लेक्चरमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं भाती किस्सा, की एक महाराष्ट्रातलाच विद्यार्थी होता, त्याला तिथं गेल्यानंतर प्रश्न विचारण्यात आला की बाबा हे बिहारी लोक तुमच्या महाराष्ट्रात येतात, झोपडपट्टी हे करतात, अनेक लोक तर क्राईमकडे जातात, तेव्हा एखादा एक भूमिपुत्र राज ठाकरेंसारखा पुढे येतो जो मराठी माणसांचा प्रश्न घेऊन लढायला लागतो आणि ह्या UP बिहारच्या लोकांना चांगलंच बदलून काढतो. म्हणजे तो सांगतो की मराठी जॉब हे मराठी माणसासाठीच असले पाहिजे, यावर तुमचं काय मत आहे. मग ते असं रंगवतात की तुम्ही हेच म्हटलं पाहिजे, मराठी माणूस जागा झाला, राज ठाकरे जिंदाबाद, मनसे जिंदाबाद, ह्याच पद्धतीनं. येतं लक्षात, मनसे जिंदाबाद राहो, बरोबर, मराठी माणूस राहो जिंदाबाद, याबद्दल दुमतच नाही आहे. येतं लक्षात. पण तिथं जर तुम्ही भावनिक झाले, सो तुमचं काय सोल्युशन असलं पाहिजे की हे मान्य आहे की बिहारी लोक महाराष्ट्रात येतात, मराठी माणसाचे जॉब हिरावतात, पण मी कलेक्टर म्हणून असं काहीतरी करल की बिहारी माणसाला महाराष्ट्रात यायची गरजच नाही पडली पाहिजे. कोणत्याच माणसाला घर जोडून जावं वाटत नाही, पण उदरनिर्वाहासाठी जावं लागते. बिझनेस किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटीज बिहारमध्ये कमी आहे, क्राईम रेट जास्त आहे. सो तो कसा कमी करता येईल, आणि बिझनेस तिथं स्थापन करून जास्तीत जास्त त्यांना सिक्युरिटी प्रोव्हाइड करून, मी जर IAS झालो उद्या तर त्यांना यूज देणार नाही. इट शुड बी युअर सोल्युशन. हे तुमचं सोल्युशन असलं पाहिजे. तसं इथं जर एका बाजूनं रंगून सांगण्यात आलंय ती लय गरीब होती, लोअर मिडल क्लास आहे, विधवा आहे, तिला 10 लाख रुपयाची गरज होती, तिला दिले, तिनं वापस द्यायला पण सुरुवात केली, म्हणजे तुम्हाला नाण्याची दुसरी बाजू पाहणं गरजेचं आहे. तुम्ही त्या बाईच्या नादात, मग मलाही आठवलं सर माझ्या बहिणीचं असंच झालं होतं, माझ्या मावशीचं तसंच, गणला तुमचा प्रोग्राम. तुम्हाला भावनिक व्हायचं नाही आहे याच्यामध्ये सर्वात पहिले. आणि जर आयोग तुम्हाला एका राईडनं ओढत असेल की लिहा ती बाई बरोबर आहे, त्या माणसाचं बरोबर आहे, तर तुम्ही चुकताय तिथं कुठंतरी. हा प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला मी समजावून सांगतो पहा. असा प्रॉब्लेम दरवर्षी येणार, दरवर्षी तुम्ही मी सांगतो हेच उत्तर लिहिणार आहे पेपरमध्ये. सो हा क्लॅश प्रत्येक संस्थेत असतो पहा. एक असतो पहा इथिकल कोड ऑफ कंडक्ट, एक काय असतो इथिकल कोड ऑफ कंडक्ट, आणि दुसरा असतो कोड ऑफ बिझनेस. आमच्या इथं आम्ही हीच गोष्ट समजावून सांगत असतो असिस्टंट वर्गाला आणि मॅनेजरला. आता मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल उदाहरण देतो. उदाहरणार्थ माझ्याकडं जर एक माझा मॅनेजर आहे, तो लय गरीब घरातून आलेला आहे, पण टॅलेंटेड होता, त्याला मॅनेजर पद मिळालं विदर्भ IAS अकॅडमीमध्ये, बरोबर. ही एक प्रॅक्टिकल केस असल्यासारखं आहे असं समजून चला. म्हणजे तुम्हाला मी प्रॅक्टिकल एक्झाम्पल देतोय. तो लय गरीब घरातून आलेला आहे, त्यानं लय गरीब घरातून MPSCचं प्रिपरेशन केलं, पण दुर्दैवाने नाही झालं, म्हणून त्याला जॉब करावा लागला. आज तो मॅनेजर पदावर आहे विदर्भ IAS अकॅडमीच्या. मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये एक दिवस असं झालं की तिथे एक विद्यार्थी आला आणि तो विद्यार्थी सांगायला लागला की त्याला म्हणजे कशा पद्धतीनं त्याच्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला, त्याची आई एकटी पडली, आता सगळी जबाबदारी आईवर आहे, घरी 2 एकर जमीन आहे. येतं लक्षात, आई दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते, माझी परिस्थिती खूप गंभीर आहे, मॅनेजर साहेब मी एवढी फीस देऊ शकत नाही, तुमचे असिस्टंट मला असे बोलले की बाबा एवढी फीस भरल्याशिवाय तुम्हाला अकॅडमीत बसू दिल्या जाणार नाही, मॅनेजर साहेब तुम्ही पहा मी फीस देऊ शकत नाही. आणि मॅनेजरला आता डिसिजन घ्यायचा आहे. तुम्ही म्हणाल काय सोपं डिसिजन आहे, बसू द्यायला पाहिजे त्या पोराला. परत एकदा सांगतोय भावनिक होऊ नका. लक्षात, त्या मॅनेजरला काय करावं लागणार आहे, 2 गोष्टी बॅलन्स कराव्या लागणार आहे. एक इथिकल कोड ऑफ कंडक्ट आणि दुसरा आहे कोड ऑफ बिझनेस. त्याला ह्या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की ज्या संस्थेला आपण काम करतो ती खाजगी संस्था आहे. विद्यार्थ्यांकडून जे पेमेंट्स मिळतात, विद्यार्थ्यांकडून जी फीज मिळते त्यातूनच हे इन्स्टिट्यूट चालते. जर विद्यार्थ्यांकडून फीज इन्स्टिट्यूटला मिळाली नाही ते इन्स्टिट्यूट चालणार नाही, आपला जॉब पण शिल्लक राहणार नाही, आपली परिस्थिती त्याच्यापेक्षा गंभीर होऊन जाईल.
येतं लक्षात. आणि दुसरीकडं तो पोरगा पैशाच्या अभावी त्याचं शिक्षण पण नाही राहिलं पाहिजे. ह्याला म्हणतात इथिकल कोड ऑफ कंडक्ट, ह्याला म्हणतात कोड ऑफ बिझनेस. ह्याचं याला बॅलन्स करायचं आहे ना, या साईडनं झुकायचं आहे बरोबर ना, ह्या साईड. हे पण इथं पण तेच लागू आहे बरं का, बरोबर. आपल्याला हाच केस स्टडी इथं उचलून टाकायचा आहे. तर मग त्यांनी काय डिसिजन घेतलं पाहिजे की बाबा हां ठीक आहे मान्य आहे, तू मग एक काम कर, तू किती रुपये भरू शकतो अकॅडमीमध्ये? सर मी एवढे एवढे रुपये भरू शकतो. आपल्याला वाटते का ती अमाऊंट वाईज आहे म्हणून? वाटते आहे. तर ठीक आहे, तू पूर्ण फीस भरू नको, मी तू एवढे पैसे जसं जसं तुला पॉसिबल होतात पण तू भर. येतं लक्षात. निशुल्क जर मी तुला शिकायला दिलं तर तुला त्याची किंमत राहणार नाही, म्हणून काहीतरी भर बरोबर. आणि बस तुझ्या पद्धतीनं भर. तू सांग एवढे एवढे भरू शकतो, तेवढे पैसे भर बस. म्हणजे त्याचं शिक्षणही हुकणार नाही आणि अकॅडमीचं आर्थिक नुकसानही होणार नाही. किंवा तो म्हणतो नाही नाही सर मी ₹1 पण देऊ शकत नाही, तर मग त्याला सांगायचं ठीक आहे तू मग असं कर, पण एक काम कर, तू काय कर मग अभ्यासाशी रिलेटेड एक ॲक्टिव्हिटी कर, अकॅडमीला क्वेश्चन्स काढून दे बरोबर, त्या दर्जाचे असले पाहिजे बरोबर. मग तू असं कर. सो किंवा मी इथं याला ओळखतो, तू इथं जॉब पण करू शकतो, म्हणजे जेणेकरून तुझा उदरनिर्वाह. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, बॅलन्स करायचं आहे. म्हणजे त्याला शिक्षण पण मिळालं पाहिजे आणि संस्थेचं नुकसान पण नाही झालं. इथं तोच पॉईंट आहे बरं का, की एकीकडं तुम्ही त्या कंपनीत काम करताय तर तुमच्यासाठी कंपनी तेवढीच महत्त्वाची आहे, ती जननी आहे तुमची, त्या बाईची, त्या मॅनेजरची, ती तेवढीच महत्त्वाची आहे. हां बँकेचा पैसा आहे, लय पैसा आहे बँकेकडं, हां देऊन टाक बाईला. मी तर म्हणलं 20 लाख देऊन टाकले असते, राहू दे बाई 10 लाख जास्त खर्चायला. हो नाही चलेगा भाईजान, असं नाही चालणार. तुम्हाला कोड ऑफ बिझनेस, बँकेचा कोड ऑफ बिझनेस आणि इथिकल कोड ऑफ कंडक्ट, बाईची अडचण आहे ही लय महत्त्वाची गोष्ट आहे. मग असे जे डायलेमाज असतात ना त्याच्यावरतीच प्रश्न विचारले जातात. ह्या डायलेमाजमध्ये तुमची डिसिजन मेकिंग पॉवर कशी आहे ती चेक केल्या जाते. आता अनेकांना असं वाटेल डिसिजन मेकिंग पॉवर म्हणजे काय सागर सर, की एक घाव दोन तुकडे, नाही बाईला पैसे देऊन टाकाय, असं नाही. यू शुड बी डिप्लोमॅटिक. तुम्हाला काय करायचं आहे, निर्णय नाही द्यायचा आहे जज साहेबासारखा की ह्यांना 10 लाख रुपये देऊन द्या, असा निर्णय नाही द्यायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, 3 प्रश्न त्यांनी विचारलेले याच्यामध्ये. व्हॉट आर द इथिकल इश्यूज, याच्यामध्ये काय काय नैतिक समस्या आहेत. इथिकल इश्यूज म्हणजे काय काय नैतिक समस्या आहेत त्या लिहायच्या. 20 मार्काला हा प्रश्न आहे बरं का पोरांनो. 20 मार्क. शब्द सांगितले 250 म्हणजे 2.5 पान झाला पाहिजे. 250 म्हणजे 2.5 पान. तो कसा पोहोचवायचा त्याचे हॅक्स असतात पहा. म्हणजे मांडणी अशा पद्धतीनं करायची की तो 3 पान दिसला पाहिजे. कसं ते सांगतो मी तुम्हाला. आपल्याला तेच काम करायचं आहे आता इथून पुढं बरोबर, जास्तीत जास्त मार्क्स फेच करण्यासाठी. दुसरं आपण जाऊ, खूप बोलायचं आहे पण जेवढं हे करू आपण वेळेचं बंधन पाळून. पुढं इव्हॅल्युएट द बिहेवियर ऑफ बँक मॅनेजर फ्रॉम इथिकल पॉईंट ऑफ व्ह्यू. तुम्हाला ते मॅनेजरचं जे बिहेवियर आहे ते नैतिकदृष्ट्या कसं वाटते ते तुम्हाला इव्हॅल्युएट करायचं आहे. हाऊ डू यू रिॲक्ट टू द सिच्युएशन. तुम्हाला डिसिजन नाही घ्यायचा, तुम्ही रिॲक्ट कसं करणार सिच्युएशनला. चला आता याचं उत्तर कशा पद्धतीनं लिहिल्या जाते ते मी तुम्हाला सांगतो. याची सिस्टीम काय असते, एकदा तुम्ही ती पाहिली की तुम्ही म्हणाल अरे ये तो इझिली जम जाएगा आपने को. सामान्य अध्ययन 4 जे आहे याच्यामध्ये थेअरी 130 मार्काला असते, केस स्टडीज 120 मार्काला असतात. 20-20 मार्काचे 6 केस स्टडीज असतात. मस्त फुकट मार्क आहे बरं का. पहा आता याच्यात काय करायचं आहे, पहिल्यांदा सर्वात महत्त्वाचं की ह्याच्याचं एक इंट्रोडक्शन लिहायचं आहे. मी मुद्दाम इथं एक रेष मारलेली आहे बघा, मी इथं उभं राहतो आता. तर तुम्हाला काय करायचं आहे की हे लिहिताना पहिल्या पॅराग्राफमध्ये नेमकं याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व आहे, म्हणजे हे केस स्टडी वाचल्यानंतर डायलेमा काय, पेच प्रसंग काय, कारण येणारा सगळा केस स्टडी पेच प्रसंगाचा असणार आहे. बघा कुठल्याही खाजगी संस्थेत मी काय लिहिलेलं आहे, जे मगाशी सांगितलं तुम्हाला तेच इंट्रोडक्शन आहे. कुठल्याही खाजगी संस्थेत किंवा प्रशासनात काम करत असताना नेहमी एक द्वंद्व उभा राहतो, तो म्हणजे व्यावसायिक कर्तव्य म्हणजे इथिकल कोड ऑफ बिझनेस आणि नैतिक अपरिहार्यता म्हणजे इथिकल कोड ऑफ कंडक्ट आणि कोड ऑफ बिझनेस बरोबर. या ठिकाणी सुद्धा हाच पेच प्रसंग आहे. यामध्ये खालील भागधारक समाविष्ट आहे. आता सर्वात पहिल्यांदा भागधारक म्हणजे काय, सो भागधारक त्यांना हे म्हटलं जाते, म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला शेअर होल्डर म्हणतात. म्हणजे ह्याच्यामध्ये तर याच्यामध्ये शेअर होल्डर कोण कोण आहे, म्हणजे भागधारक कोण कोण आहे. तर एक म्हणजे बँकेचा कार्यकारी अधिकारी, ते तुम्हीच आहात बरं का. बँकेचे एक्झिक्युटिव्ह म्हणजे मराठीमध्ये कार्यकारी अधिकारी म्हणतात. एक तुम्ही इन्व्हॉल्व आहे, त्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे, म्हणजे या घटनेचा किती लोकांवरती प्रभाव पडू शकतो, त्यांना भागधारक म्हणतात. येतं लक्षात. सॉरी, त्याला शेअर होल्डर नाही म्हणत, स्टॉक होल्डर म्हणतात. म्हणजे सो याच्यामध्ये कोण कोण आहे, याच्यामध्ये स्टॉक होल्डर. सो दुसरी आहे बँक. बँकेला फरक पडणार आहे याचा. बँकेतील महिला सहकारी जिच्या सोबत हे घडलेलं आहे किंवा तिचे बाबा पण म्हणता येईल आपल्याला. चौथा भागधारक आहे बँकेचा मॅनेजर, त्यानं तिला पैसे काढून दिले त्यातून. आणि महिला सहकारीचे वडील पण, जे आता आपण बोललो थोड्या वेळापूर्वी. सो हे 5 लोक याच्यात इन्व्हॉल्व आहे. म्हणजे ह्या केस स्टडीचा ह्या 5 लोकांवर प्रभाव पडणार आहे, यांना भागधारक म्हणतात. आणि तुम्हाला जे लिहायचं आहे आता इथून पुढे प्रश्नाचे उत्तर 3, त्याच्यामध्ये हे लोक इंटरचेंजेबली आले पाहिजे की यांच्यावर प्रभाव कसा कसा पडणार आहे. आता त्यांनी सरळ सरळ प्रश्न विचारला. काही काही केसेसमध्ये काय असतात माहिती आहे का, तुम्हाला प्रश्न स्वतः तयार करावे लागतात आणि स्वतः त्याची उत्तरं लिहावे लागतात.
पण या केसमध्ये तसं नाही आहे. पहिला केस स्टडी मी सोपा केस स्टडी घेतला मुद्दामून तुमच्यासाठी. स्टेक होल्डर लिहिलं का तुम्ही? आता पुढचं बघा. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या अकॅडमीचं, याच्यामध्ये काय काय इन्व्हॉल्व होती? विदर्भ आय एस अकॅडमी, विदर्भ आय एस अकॅडमीचा मॅनेजर, येत्या लक्षामध्ये विदर्भ आय एस अकॅडमीचा तो विद्यार्थी, विदर्भ आय एस अकॅडमीच्या विद्यार्थ्याची आई जी दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते आहे. सो हे स्टेक होल्डर असणार याच्यामध्ये. लपलेले नैतिक प्रश्न, जो पहिला प्रश्न विचारला याच्यात नैतिक प्रश्न कोणकोणते आहे? एकदम सोपं. बँकचा जो व्यवस्थापक आहे, मॅनेजर आहे, सो याने व्यवस्थापकाच्या निर्णयाने त्या बँक खातेधारकाच्या गोपनीयतेचे तसेच बँकेवर असणारा विश्वास यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. नैतिक प्रश्न कोणता निर्माण होतो भाई? बँकेमध्ये जे बँकेचे ग्राहक असतात ते देव असतात, खातेधारक असतात ते देव असतात बँकेसाठी. ते खूप विश्वासाने तुमच्या इथं पैसे ठेवतात की ह्या नॅशनलाइज बँकेमध्ये माझ्या पैशाला काहीच होणार नाही. मी 10 वर्ष त्याच्याकडे ढुंकून नाही पाहिलं. जसं LICचं आहे. म्हणजे माझे बाबा विसरून गेले होते की माझ्या आजोबांनी LIC काढली होती 1973 मध्ये. तर 2003 मध्ये माझे बाबा तर विसरून पण गेले होते. ते LICचा हप्ता आला, डायरेक्ट आमच्या घरी एक लेटर आलं, बाबा गेले LIC ऑफिसला, पूर्ण पैसे त्यांनी देऊन दिले. विश्वास LIC वरती. तसंच नॅशनलाइज बँकेत की मी तर पैसा ठेवला, हा चोरी जाणार नाही माझा. मग मला सांगा, त्याला ही तिलांजली लावणं आहे की नाही मॅनेजरने असं करणं? म्हणजे बघा, मी सुरुवात चांगली करू शकलो असतो, मॅनेजरने लय भारी केलं भाई, असं असायलाच पाहिजे. नाही, तुम्हाला ते भावनिकच करतात पेपरमध्ये. ती गलती नाही झाली पाहिजे. तुम्ही ते लिहायचं आहे, त्याबद्दल दुमत नाही, लिहिणारच आहो, पण तुमच्या मनात जे आहे ते लिहिणार आहो, पण पेशन्स ठेवा. पहिले हेच लिहावं लागणार आहे, काय नुकसान केलं त्याने. सो बँकेमध्ये जे खातेधारक आहे, सो त्याची जी गोपनीयता आहे, आता ह्याला अंडरलाईन करत चालायचं खातेधाराची गोपनीयता. आलं लक्षात? आणि विश्वास, हे दोन आपल्याला काय करायचे? नैतिक प्रश्न काय काय याच्यामध्ये. सो जर हे असं गोपनीयता आणि विश्वासाला अंडरलाईन केली तर चेकिंग करणारा फक्त 2 शब्द पाहतो, नैतिकता, विश्वास, मार्क. पुढचं हे मार्क फुकट मार्क देत जातो तुम्हाला. फुकट म्हणता येणार नाही, रप मार्क देत जातो तुम्हाला. पुढं, बँक मॅनेजरने कुठल्याही वरिष्ठाला विश्वासात न घेता परस्पर ही मदत केली, त्यामुळे वरिष्ठांचा अधिकार क्षेत्राचे उल्लंघन झालं पाहिजे. अरे भाई, लक्षात घ्या, कधी पण ह्याला लय महत्त्व द्यायचं तुमच्या पेपरमध्ये. याला खूप महत्त्व द्यायचं की आपण ज्या प्रशासनात जातोय ते प्रशासन ब्रिटिश देऊन गेलेले आहे आणि ब्रिटिशांमध्ये हेरार्कीला लय महत्त्व असते. कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, त्या म्हणायच्या गप्पा आहे की तलाठी त्याच्या गावामध्ये टॉप आहे, कलेक्टर त्याच्या जिल्ह्यामध्ये टॉप आहे, मान्य आहे सगळं. पण प्रशासनात गेल्यानंतर सिनियरला लय महत्त्व असते. ह्याच्या लक्षामध्ये, म्हणजे तुम्ही DYSP बनले उद्या आणि तुमचा SP म्हणतो नाही असं कर, नाही मला असंच वाटते. नाही बाबा, जेवढं महत्त्वाचे तुम्हाला वाटते नैतिकदृष्ट्या हे बरोबर आहे, मी जे करायचं आहे तेवढंच बरोबर सिनियरने दिलेले ऑर्डर पण असतात. सो गव्हर्नमेंटमध्ये हरारकीला लय महत्त्व आहे. त्याच्यामुळे हा पॉईंट आलाच पाहिजे की तुम्ही सिनियरला डावललं, सिनियरचे अधिकार डावलले, हा पॉईंट आलाच पाहिजे तुमच्या ह्याच्यात. नंतर मॅनेजरच्या पारदर्शक कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला. हा साला आज परस्पर कोणालाही पैसे देतो, उद्या कोणालाही देऊन देईल. चटक लागेल ह्याला या गोष्टीची. आणि इतरांच्या तुलनेत एकाला झुकते माप दिले गेले, त्यामुळं व्यावसायिक रास्तपणा, असे अनेक लोक आहेत, त्यांच्या जीवनात अनेक अडचणी आहे. बघा, 10 लाख वाटू सुटायचे का? तुम्ही दुसऱ्याला दिले नाही ते पैसे, एकीलाच दिले, म्हणजे तुम्ही फेवरेटिझम केलेलं आहे. इथं नेपोटिझम म्हणता येणार नाही, कारण ते त्याची नातेवाईक नाही, असं कुठं म्हटलेलं नाही आहे. पण आपण म्हणू शकतो फेवरेटिझम झालेला आहे इथं. आणि हा व्यावसायिक रास्तपणाला धरून आहे का? सो बिलकुल नाही आहे. सो हे पॉईंट्स आहेत तुमचे. आता नैतिक दृष्टिकोनातून मॅनेजरची वागणूक कशी आहे, हे नैतिक प्रश्न होते बरं का. आपल्याला काय प्रॉब्लेमॅटिक आहे याच्यामध्ये हे सांगायचं होतं, सांगितलं आपण प्रॉब्लेमॅटिक. आता नैतिक दृष्टिकोनातून मॅनेजरकडे पाहायचं आहे. तर तुम्हाला वाटेल मॅनेजर तर देव माणूस आहे गड्या, जे मी करू शकलो नाही ते त्यांनी करून दाखवलंय, तेच लिहायचं आहे आता आपल्याला. इथं आपल्यासोबत काम करणाऱ्या सहकार्याबद्दल मॅनेजरची समानुभूती, मी तर सहानुभूती लिहिलंय का सिंपती लिहिलंय का, तिचं दुःख आपलं दुःख मानून त्या माणसांना हे केलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये समानुभूती आहे. तो दयाळू, मायाळू, कनवाळू आहे. पाठच करून ठेवा हे 3 शब्द बरं का, येत्या लक्षामध्ये. सो त्याला हे म्हणता येतात, म्हणजे बेनेवोलंट हा एक शब्द आहे इंग्रजीमध्ये, आणि कंपॅशनेट हा शब्द आहे. तर कंपॅशनेटचा मराठी मिनिंग कनवाळू आहे. तर तुम्ही काय करा, आता इथून पुढे हा रट्टाच मारून ठेवा, दयाळू, मायाळू, कनवाळू, दयाळू, मायाळू, कनवाळू. सो कंपॅशनेट, दुसऱ्याचे दुःख पाहिल्यानंतर त्याचं हृदय हे द्रवून जाते, त्याला कनवाळू नेचर म्हणतात, आहे तो. मॅनेजरनं कर्जाचे हप्ते फेडायला पण सुरुवात केलेली आहे, याच्यावरून त्याचा प्रामाणिकपणा दिसून येतो, म्हणजे त्याला आपल्या जबाबदारीची जाणीव आहे. त्याला आपल्या जबाबदारीची जाणीव नैतिक दृष्टिकोनातून पाहायचं आहे आता त्या गोष्टीकडं. सो याच्यात समानुभूती, दयाळू, मायाळू, कनवाळू, जबाबदारी दिसून येते आहे. पुढे जाऊया. असे असले तरीही कुणालाही न कळवता परस्पर एखाद्याच्या खातेदारकाचे पैसे वळून व्यावसायिक संहितेचं, म्हणजे कोड ऑफ बिझनेस, याचं उल्लंघन केलेलं आहे. सो कामाच्या पारदर्शकतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. आणि आता शेवटी तुमची रिॲक्शन काय असेल याच्यावरती? पहिलं, बँकेचे धोरण व नियमांचे उल्लंघन झालेलं आहे. असं जरी असलं तर ही एक स्पेशल केस आहे,
त्या स्त्रीची कंडिशन पाहता, म्हणून मी कुठली कायदेशीर कारवाई करणार नाही. जाईल पोलीस स्टेशनमध्ये सांगाल असं असं केलं, बरोबर, त्या बाईला म्हणाल चल आजच पैसे आणून देतो, नवरा सॉरी तुझे बाबा मेले तर चालतात. नाही 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 नाही, ही स्पेशल केस आहे, म्हणून मी कुठली कायदेशीर कारवाई करणार नाही. नंबर 2, एका माणसाच्या जीवाचा हा प्रश्न होता. एवढ्या कमी वेळात मॅनेजरने दाखवलेलं चातुर्य आणि माणुसकी याच्याकरता त्याचं नक्कीच कौतुक करेल, ही माझी प्रतिक्रिया आहे. कौतुकास्पद बाब आहे ती. एकीकडे मी काय करतोय, कारवाई करत नाही आहे कायदेशीर. पुढं मात्र दुसरीकडे बँकेसाठी सर्वस्व असणाऱ्या खातेधारकांशी असं घडणार नाही, याकरता मी त्याच्याशी विचारविमर्श करेल की याची चटक लागू देऊ नको भाऊ, बरोबर, नाही तर तू धडाधड अशाच मदत करशील. ही एक स्पेशल केस होती, म्हणून त्याच्याशी विचारविमर्श करेल. दुसरं, हे सगळं कशामुळे झालं, मेडिकल पॉलिसी नसल्यामुळं. त्या बाईला म्हणाल बाई तू आता मेडिकल पॉलिसी काढून घे, उद्या तू जर आजारी पडलीत परत 10 लाख काढायची वेळ नाही आली पाहिजे. आणि बँकेला सांगाल की अशा गरीब एम्प्लॉईसाठी एखादा मेडिकल पॉलिसीचा ऑप्शन तुम्ही क्रिएट करून द्या. खतम. आलं लक्षामध्ये? बेस्ट ऑफ द बेस्ट आन्सर, फुल मार्क मिळतात तुम्हाला. मला सांगा हे करण्यासाठी असं कोणतं ज्ञान लागते हो? आलं लक्षामध्ये? इट्स अ व्हेरी इझी थिंग.